नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण दिवाळीच्या फराळातील शंकरपाळीची रेसिपी पाहणार आहे। भरपूर लेयर्स असलेली आणि एकदम खुसखुशीत बनणारी, अगदी बिस्किटापेक्षाही खुसखुशीत बनणारे ही शंकरपाळीची रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि एक पेला घेतलेला आहे। आता या पेल्याच्या साहाय्याने सर्व साहित्याचं प्रमाण आपण घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे एक पेला साखर घेतलेली आहे आणि त्याच पेल्याने एक पेला दूध घेतलेला आहे। दूध घेतल्यानंतर त्याच पेल्याने एक पेला आपण तूप देखील घ्यायचं आहे, म्हणजे साखर दूध तूप समप्रमाणात असं घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून गॅसवरती ठेवायचं आहे आणि गॅसवरती जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे। गॅसवरती पूर्ण अशी साखर वितळवून घ्यायची आहे। इथे आपली साखर पूर्णपणे अशी वितळवून झालेली आहे। आता गॅस बंद करायचा, मिश्रण थंड करायचं आणि एका परातीमध्ये काढून घ्यायचं। इथे आपली सर्व साखर वितळलेली आहे, म्हणून आपण परातीमध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्येच मी 4 विलायची बारीक करून घातलेली आहे आणि थोडंसं चवीसाठी मीठ देखील घातलेलं आहे। कोणत्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ घातलं की पदार्थाला आणखी चव छान येते। आता या मिश्रणामध्ये थोडा थोडा असा आपण मैदा घालून मिक्स करून घ्यायचा आहे। आता या मिश्रणामध्ये जितका मैदा बसेल तितका आपण घ्यायचा आहे। असं थोडा थोडा करून फिरवत असा आपण मैदा मळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनं मी इथे थोडा थोडा करून मैदा घातलेला आहे, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मळतं आणि अगदी शंकरपाळीला भरपूर असे लेयर्स येतात। अशा पद्धतीनं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी जितका मैदा बसेल तितका मैदा घातलेला आहे। मला याच्यासाठी साधारण अर्धा किलो मैदा लागलेला आहे। अशा पद्धतीनं आपण घट्ट असं शंकरपाळीचं पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी घट्ट असं मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ ठेवलं तर आपल्या शंकरपाळ्या कडक होऊ शकतात, त्यामुळे मिश्रण घट्टच मळायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण हे मिश्रण असं मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं मी इथे मळून घेतलेलं आहे। अगदी तुम्ही परत जरी पीठ तोडायला गेला तर अगदी सहज तुटलं पाहिजे, अगदी चिकट झालं नाही पाहिजे। अशा पद्धतीनं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। आता मी व्हिडिओ दाखवला आहे, अगदी असं तोडलं तर सहज पीठ तुटतं आणि आतले भरपूर असे लेयर्स दिसतात। असं पीठ मळल्यामुळे आपल्या शंकरपाळीला अगदी भरपूर असे लेयर्स येतात आणि हे बघा, पीठ जरी तोडलं तर अगदी पटकन तुटलं जातंय। आता हे व्यवस्थित मळून यांच्यावरती झाकण झाकून एक अर्धा तास भिजत ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर आपलं पीठ अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे आणि पहिल्यापेक्षा देखील घट्ट असं झालेलं आहे, त्यामुळं परत देखील एकदा मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं मी इथे परत देखील हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि थोडासा मऊसरपणा देखील या पिठाला येतो। अशा पद्धतीनं आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे। आता यातीलच एक पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि आपण लाटून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनं दाबून असा गोळा तयार करायचा आहे आणि आपण हा गोळा लाटून घ्यायचा आहे। आता या पद्धतीनं पोळपाटावर ठेवून अगदी दाबून असा गोळा हा लाटून घ्यायचा आहे। अगदी चपाती लाटतो त्याच पद्धतीने हे शंकरपाळीची लाटी लाटायची आहे। पीठ घट्ट असल्यामुळे हे आपल्याला थोडंसं दाबून लाटावं लागतं। अशा पद्धतीनं हे आपण लाटून घ्यायचं आहे। इथे माझे पूर्ण लाटी अशी लाटून तयार झालेली आहे। आता साईडचा जो वाकडा तिकडा भाग आलेला आहे तो आपण कट करून अगदी चौकोनी शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या सर्व शंकरपाळ्या अगदी चौकोनी शेपमध्ये येतील। अशा पद्धतीने साईडच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत आणि चौकोनी शेपमध्ये आपली लाटी तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली चौकोनी अशी लाटी तयार झालेली आहे। आता आपण याला चाकूने कट करून घेणार आहे।
इथं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी त्या लाटीचे उभे असे काप करून घेतलेले आहेत। उभे सर्व काप करून झाले की लगेचच आपण त्याचे आडवे देखील तुम्हाला जितकी शंकरपाळीची साईज हवी आहे त्या पद्धतीने उभे देखील काप करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीनं अगदी चौकोनी शेपमध्ये आपण शंकरपाळी कट करून घेणार आहे। अशा प्रकारे इथे माझे सर्व कट करून झालेले आहे। आता मी इथे सर्व शंकरपाळ्या अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत। आता मोकळ्या करून आपण तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। मी इथे गॅसवरती तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। आता त्याच्यामध्ये मी झाऱ्याच्या साहाय्याने इथं शंकरपाळ्या सोडून घेतलेल्या आहेत। शंकरपाळ्या टाकल्या की लगेचच 1 मिनिटभराने हलवून घ्यायच्या, नाहीतर एका साईडूनच शंकरपाळी आपली जास्त लाल होते आणि एका साईडूनच भाजली जाते। त्यामुळे लगेचच 30 ते 40 सेकंदानंतर आपण शंकरपाळ्या सतत अशा हलवून घ्यायच्या आहेत। आणि शंकरपाळी तळत असताना गॅस मिडियमच ठेवायचा आहे। जर तुम्ही हाय फ्लेमवरती ठेवला तर शंकरपाळी वरून करपते आणि आतून कच्ची राहते। त्यामुळं मिडियम फ्लेमवरतीच अशा हलवत अशा शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। साधारण 5 ते 6 मिनिटांनंतर अशा आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। हे बघा, इथं आपल्या शंकरपाळ्याला भरपूर असे लेयर्स देखील आलेले आहेत। आता अशा स्टेजला आलं की आपण शंकरपाळी साईडला काढून घेणार आहे। व्हिडिओत दाखवलाय असा कलर आला की आपण शंकरपाळी साईडला काढून घेणार आहे। या पद्धतीनं जर बारीक गॅसवरती शंकरपाळी तळली तर आपल्या शंकरपाळीला लेयर्स देखील भरपूर येतात। अशा प्रकारे मी इथं सर्व शंकरपाळी तळून काढलेले आहेत। हे बघा, इथं आपल्या सर्व अशा शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत। अगदी भरपूर असे लेयर्स देखील आलेले आहेत आणि अगदी खुसखुशीत शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। हे बघा, इथे आपली पहिल्यापेक्षा अगदी दुप्पट तिप्पट अशी शंकरपाळी फुगलेली आहे आणि छान लेयर्स देखील आलेले आहेत। आणि ही शंकरपाळी अगदी खुसखुशीत बनलेली आहे। अगदी बिस्किटापेक्षा ही खुसखुशीत अशी ही आपली शंकरपाळी तयार झालेली आहे। याच पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळी बनवला आणि या प्रमाणात घेतला तर अजिबात तुमची शंकरपाळी बिघडणार नाही। तर तुम्ही देखील या दिवाळीला याच पद्धतीने शंकरपाळी नक्की ट्राय करू शकता।